आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट पोलंडमध्ये केलेल्या मराठी भाषणाची। महाराष्ट्राच्या नागरिकांच्या आणि मराठी संस्कृतीच्या प्रती पोलंडचे नागरिकांनी व्यक्त केलेला हा सन्मान आहे। मराठी संस्कृतीत मानव धर्म आचरणाला सर्वात अधिक प्राधान्य आहे। तर पोलंडच्या दौऱ्यावरती असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केल्यामुळे अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झालं। पोलंडचा आणि मराठीचा काय संबंध, पोलंडचा आणि महाराष्ट्राचं काय कनेक्शन, असे प्रश्न अनेकांना पडले। तर मोदींच्या पोलंड दौऱ्यात पोलंडवासियांनी कोल्हापूर प्रति प्रेम व्यक्त करण्याचं कारण काय, हे आज आम्ही तुम्हाला या स्टोरीच्या माध्यमातून सांगणार आहोत। साल होतं 1943चं। संपूर्ण जगावरती ढग होते दुसऱ्या महायुद्धाचे। पोलंडमधल्या ज्यू नागरिकांचा हिटलरकडनं अमानुष छळ आणि नरसंहार सुरू होता। मग आपला जीव वाचवण्यासाठी पोलंडचे नागरिक जिथे आसरा मिळेल तिथे धाव घेऊ लागले। अशातच जगातल्या अनेक देशांनी पोलंड निर्वासितांसाठी आपल्या देशांची दारं बंद केली। पण याच वेळी भारत सरकारच्या मदतीनं आपल्या देशातली 2 संस्थानं पोलंडवासियांच्या सुरक्षेसाठी पुढे सरसावली। त्यातलं एक होतं गुजरातचं नवानगर संस्थान आणि दुसरं आपल्या महाराष्ट्रातलं करवीर संस्थान। तेव्हा जवळपास 500 निर्वासितांची सोय गुजरातच्या नवानगर संस्थाननं केली, तर महाराष्ट्रात करवीर संस्थाननं 5000 पोलंडवासियांना आश्रय दिला। या आश्रितांमध्ये मुख्य करून महिला, लहान मुलं आणि वृद्धांचा समावेश होता। कोल्हापूरच्या लोकांनी सुद्धा त्यांना अफाट मदत केली। म्हणजे अगदी कोल्हापूरच्या लोकांनी त्या वडिवड्याच्या पोलीस कॅम्पमध्ये गणपती बसवलेले सुद्धा काही फोटो माझ्या संग्रहात आहेत। म्हणजे हा कोल्हापूरकर आणि पोलीस लोक याचा फार अगदी घनिष्ठ संबंध आले होते। त्यांच्या काही वेळा आपापसात तिथली आसपासची मुलं आणि पोलीस मुलं फुटबॉल खेळलेले आहेत। दोघांचे स्काउट कॅम्प्स एकत्र झाले। या सगळ्या वेगळ्या घटना कोल्हापूर घडत होत्या। तर 1943 ते 1948 अशी 5 वर्ष पोलंडच्या निर्वासितांसाठी कोल्हापूर त्यांचं दुसरं घर बनलेलं होतं। कोल्हापूरचे राजे छत्रपती राजाराम महाराज कोल्हापूरपासून 10 किलोमीटर अंतरावरती असलेल्या वळिवडे गावच्या जंगलात शिकारीसाठी जायचे। निर्मनुष्य असलेला हा सगळा परिसर निर्वासितांच्या कॅम्पसाठी निश्चित केला गेला। सरकारच्या वतीनं हिंदुस्तान कंपनीला बांधकामाचं कंत्राट मिळालं। कॅनी नावाच्या युरोपियन इंजिनियरच्या देखरेखीखाली 1.5 वर्षात या कॅम्पचं बांधकाम पूर्ण झालं। वळिवडेमध्ये निर्वासितांसाठी छोटंसं शहरच वसवलं गेलं। वळिवडे गावातल्या छावण्यांमध्ये बंगलावजा घरं उभारली गेली। 185 बॅरेक्सची निर्मिती झाली। प्रत्येक बॅरेकमध्ये 12 ब्लॉक्स होते। घराच्या पाठीमागे आणि घराच्या पुढे वरांडा, बैठकीची खोली, झोपण्याची खोली, स्वयंपाकघर अशी टुमदार घरं बांधली गेली। निर्वासितांच्या वसाहतीमध्ये 5 सरकारी बंगले सुद्धा होते। भाजी मार्केट होतं। जन्म मृत्यू नोंदणीचं कार्यालय होतं। इथे निर्वासितांसाठी चर्च, कम्युनिटी सेंटर, शाळा, कॉलेजेस, सिनेमागृह आणि पोस्ट ऑफिसची सुद्धा उभारणी केली गेली। एक प्रकारे कोल्हापूरमध्ये मिनी पोलंड निर्माण केलं गेलं। 1948 आणि 49 साली दुसरं महायुद्ध संपताना पोलंडवासीय या छावणीतनं आपल्या मायदेशी परत गेले। पण 7 दशकांनंतरही त्यांच्या मनातले वळिवडेसोबतचे बंध अतूट आहेत। पोलंडवासियांना कोल्हापूरमध्ये सुरक्षित आश्रय मिळू शकला कोल्हापूरच्या राजघराण्याच्या औदार्यामुळे। करवीर संस्थानचे उपकार पोलंडवासी आजही विसरलेले नाहीयेत। म्हणूनच पोलंडच्या वॉर्सामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर संस्थानप्रती कृतज्ञता म्हणून स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे। पोलंडचा निर्वासित कॅम्प असलेला परिसर आज गांधीनगर म्हणून ओळखला जातो।
पोलंडवासियांच्या वडिवडेतल्या स्मृती जतन करण्यासाठी इथल्या छत्रपती युवराज शाहू महाराज शाळेच्या प्रांगणात स्मृतीस्तंभाचीही उभारणी करण्यात आली आहे, ज्याच्या उद्घाटनासाठी पोलंडचे नागरिक अगदी आवर्जून हजर होते. तर 2019 साली कोल्हापुरात आलेल्या महापुरात वडिवडेचं प्रचंड नुकसान झाल्याचं पाहून पोलंडवासियांनी मदतीचा हातही पुढे केलेला. आज 7 दशकांनंतर सुद्धा पोलंड आणि वडिवडेचे ऋणानुबंध कायम आहेत आणि त्याचीच प्रचिती आपल्याला नरेंद्र मोदींच्या पोलंड दौऱ्यादरम्यान सुद्धा पाहायला मिळाली. राष्ट्राच्या नागरिकांच्या आणि मराठी संस्कृतीच्या प्रती पोलंडचे नागरिकांनी व्यक्त केलेला हा सन्मान आहे. मराठी संस्कृतीत मानव धर्म आचरणाला सर्वात अधिक प्राधान्य आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पोलंडमध्ये केलेलं हे मराठीतलं भाषण आज दिवसभरामध्ये चर्चेत राहिलं. या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर आजच्या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पण वेगळ्या बातम्या, सविस्तर बातम्या दाखवण्याच्या बुलेटिनच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय. आमचा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय आम्हाला नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर हॅशटॅग आणि या बुलेटिनचं नाव लिहायचंय आणि न्यूज 18 लोकमतच्या कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती, ट्विटरवरती, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती या कार्यक्रमाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना तुम्हाला पोस्ट करायच्या आहेत. आणि आम्ही प्रयत्नसुद्धा करू की तुमच्या काही प्रतिक्रिया आम्ही या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करू. तर आणखी कोणकोणते विषय तुम्हाला पाहायला आवडतील हेही तुमच्या प्रतिक्रियांमधून आमच्यापर्यंत पोहोचवा. आज आत्ता या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. दिवसभरासाठी मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद. गुड नाईट.